मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार, माझं नाव सुनील आनंदराव बुदावले, राहणार आपशिंगे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. इथं काय म्हणजे शेळी पालन करता काय तुम्ही? हा, आपला शेळी पालन हा व्यवसाय आहे. होय. हा, आणि चांगला आहे, डॉग चांगला आहे. काय नाव आहे याचं? डॉगचं नाव आहे महाकाल 302. होय. हा, किती दिवसापासून शेळी पालन करताय? शेळी पालन मला कळते, असं मी करतोय शेळी पालन. होय. हा, बर. किती आहेत शेळ्या टोटल? शेळ्या आहेत 10-15 बारीक मोठे आपले. होय. हा, बर. हे श्वान पळवणं हा छंद कधी? हा छंद गेल्या वर्षीपासून आपल्याला लागला आहे. म्हणजे एक दिवस श्वान क्षेत्र बघायला गेलो, तेव्हापासून हा छंद लागला. किती ट्रॉफ्या घेतले ते ना? आता यानं 10-12 मैदान केले पहिल्या 2 मध्ये. बर. 10 ते 12. मित्रांनो, आता ह्याची सगळी इतिहास पाहूया. आपण बघू शकताय की हे शेळी पालन करता करता श्वान शर्यतीचा छंद जोपासतात. शेळी पालन हे मी करतोच, माझ्या माघारी घरातली सगळी करतात शेळी पालन. ही महाकाल 302 न कमवलेली बक्षिसे आहेत. आपण त्याबद्दल गप्पा मार. नमस्कार मंडळी, विषय वेगळा आहे. जर गावगाडा पाहिला तर आपण एखादा जर शेतकरी गावाकडे राहत असेल तर त्याच्या प्रामुख्याने दारात म्हशी असतात, गायी असतात, बैल असतात आणि एक कुत्रा असतो, श्वान असतो. तर तुम्ही पाहिलं की शेळी पालन करणाऱ्या एका युवकाच्या घरी एक श्वान येतो आणि त्याचं आयुष्य बदलवतो. म्हणून त्या श्वानाची त्या युवकाची मुलाखत घ्यायसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओत आहेत महाकाल आणि त्याचे मालक. नमस्कार. नमस्कार. महाकाल कुठून आणलाय नक्की? हा महाकाल आपण पिंपरीमधून घेतलेला आहे. पहिलवान धीरज पवार यांच्या महादेचा घेतलेला आहे. धीरज पवार? हा, धीरज पवार यांच्याकडे महादे, माऊली डबल 1 त्याचा बच्चे आहे. होय. हा, बर. कितीला घेतलेला? हा, आपण घेतला होता 20,000ला घेतला होता, 2 महिन्याचा असता. बर. 20,000? हा, 20,000. बर. तसं पण 20,000ला घेतला एवढ्या कमी ह्याच्यात, म्हणजे तसं काय त्याचे गुण दिसायचे का? नाही, ग्रेहावांची किंमतच आहे जास्त. हा, श्वान शर्यतीसाठी ग्रेहावान घेतली ती किंमत आहे 20,000ची. पिल्लांची किंमत 20,000पासून वर. बर. पाळण्यासाठी फक्त ग्रेहाउंड जातच असते का? नाही, ग्रेहाउंड आणि क्रॉस 2 पाहते ती. ही 2 पाहते ती श्वान शर्यत. बर. महाकालला आणलं तर कधी त्यानं पहिलं पारितोषिक तुम्हाला मिळवून दिलं? महाकालला तसं आपल्या जाधववाडीत 1 नंबर केला होता त्याने. हा, किती महिन्याचा होता त्यावेळेस? तेव्हा असं एक 16-17 महिन्याचा होता. होय. हा, कितीचं पहिलं बक्षीस होतं? तिथं 7,000 रुपये होतं पहिलं बक्षीस. 7,000? हा, होय. 7,000पासून वर मोठी मैदान असते ती, नामांकित ओपनची. महाकालनं आता किती बक्षीस भेटवलेत? महाकालनं आता 8-9-10 नंबर केलेला आहेत पहिल्या 2 मध्ये. झोपलाय आता, रेस्ट घेतोय. आता दमला आहे तिथं. शांत आहे का? शांत आहे, हे तर शांत आहे. मैदानावर नेल्यावर कालवा करतो, मग नाही शांत बस. कुठली ठळक मैदान आहेत त्याची ज्यानं जिंकलंय? तो आता त्यानं कर्नाटक मध्ये 1 नंबर केला, तिथं गाडी जिंकली. तिथं नेलकंजीत 3 नंबर, मारडीत 1 नंबर, आमच्या गावात 2 नंबर केला होता. ती बरीच आहे ती, जाधववाडी, व्याळी, लोणंद अशी 1 नंबर केला होता. बर. आता आपण म्हणतोय
हे इथं इथं तुम्ही सांगताय म्हणजे हा. 1 नंबर केलेला. पण त्याचं कसं काय, म्हणजे त्याचा खाण्याचा कसा आहार काय असतो, कशा पद्धतीनं दिला जातो, खर्च किती होतो, पहिल्यांदा आहार काय असतो ते सांगा. याला आहार काय चिकन अंडी दूध दही घालायचं सकाळचं 10 वाजेपर्यंत सकाळचं जेवण द्यायचं संध्याकाळचं 8 वाजेपर्यंत. किती खर्च येतो साधारणपणे? खर्च याला लय नाही 2-3 हजार रुपये येतो महिन्याला. 2-3 हजार. हो 2-3 हजार रुपये खर्च येतो. वा, 2-3 हजार खर्च म्हणजे त्या मानानं थोडा कमी असू द्या, पण तुमची परिस्थिती बेताची आहे. म्हणजे आता तुम्ही परिस्थितीनुसारच आपण खर्च करतो त्याला. तुम्ही शेळी पालन करता आणि शेळ्यांची संख्याही कमी आहे. हा. मग कसं होतं तरी 2,000 तुम्ही म्हणताय कमी, पण तुमच्यासाठी मोठी रक्कम कसं भागवताय? का आता त्याच्यासाठी आपण करतोच, काय नाही एवढं विषय. त्यानं आपल्याला बरंच काय कमवून दिलंय त्याच्यामुळं. असं झालंय का कधी की पैसेच नाहीत आणि श्वान शर्यत खेळायचे, असं झालंय का कधी? झालंय 2-3 आपण मित्रांनी पैसे भरलेले आहेत आपले हा. श्वान शर्यत खेळ. हा. आणि असं बी झालं असेल की तुमच्याकडे पैसे नाहीत आणि त्यानं त्यावेळेस मोठं बक्षीस घेतलं, असं कधी झालंय का? झालंय 2-3 वेळा त्यानं केलंय. कुठं झालेलं हे मराठीत असंच गेलो होतो आम्ही, तर वाईट पैसे बी नव्हतं, म्हणलं जायचं पोरं गेलो तिथं 1 नंबर केला. परत लोणंदला गेलो तिथं बी 1 नंबर केला होता. होय. हा. किती त्यावेळेस बक्षीस भेटलेलं? 15,000 भेटले होतं मराठीत आणि लोणंदमध्ये 11,000 रुपये भेटले. प्रवेश फी किती असते? प्रवेश फी असते 15,000च्या आत असलं तर 250 रुपये असते आणि 15च्या वर जर असलं तर मग 350. होय. हा. शांत आहे ना तसा? हा तसा शांत आहे, इथं शांत आहे पण मैदानावर शांत. हा, मगाशी तुम्ही सांगितलं की मैदानात शांत नसतो, मैदानात पण थोडा अग्रेसिव्ह मध्ये येतो. मैदानात गेले. बर. प्रवेश फी बी 1-2 हजार असते, म्हणजे प्रवेश फी बी 250 असतील 1-2 हजार. म्हणजे मोठ्या मी असं ऐकलं जर मोठं बक्षीस असेल त्या दिवशी होती 2,000. हा ना. हा. बर. नाही तर 250 वगैरे रुपये असते. 500 लेतले असते 50,000पर्यंत. बर. मग ज्यावेळेस आपण डॉग शर्यतीत जायचं, श्वान शर्यतीत जायचं, त्यावेळेस तुम्हाला माहिती कशी कळली होती पहिल्यांदा की आपण गेलं पाहिजे इथं, बाबा हा कुत्री पळतात? मित्रावर गेलो होतो तर रायगावला, तेव्हा बघितलं, तेव्हा म्हणलं आपण बी एक घ्यायचं म्हणून हे घेतला, महाकालला आम्ही घेतला त्या टायमिंग. कसं असतो, मला तो स्पर्धेचा दिवस सांगा कसं असतं. म्हणजे मी ऐकून आहे तुम्ही काय, आता तुमच्याकडे परिस्थिती बेताची असल्यामुळे तुम्ही 2 व्हीलरवरच नेता? हा 2 व्हीलरवरच जातो. सकाळचं पोरं असते ती आपले 7-8-10 सगळे मित्र असते ती. सकाळचा त्याला उठून आंघोळ ही करून कंटाळला इथं. हा बसून सकाळचा जाताना आपलं न्यायचा 2 व्हीलर, जवळ मैदान असलं की नेतो त्याला. जर लय लांब असलं तर मग 4 चाकीनं नेतो. हा ना. हा. होय. कसं असतं मैदानाच्या दिवस कसा असतो? मैदानाचा दिवस मैदाना दिवशी सगळीच पोरं खुश असते ती मैदानात जायच्या. सकाळचं उठून आपलं दिवसभर मैदानात 1-1:30ला मैदान चालू होतं, पण तिथनं फेरा असतं बाबा, मग ती फेरा येईल तसं आपलं काढायचं. असं. बर. वा. मग आता कसं सांगाल की आपली परिस्थिती तर बेताची आहे, शेळी पालन करतो आणि एखादं श्वान येतं आणि आपलं आयुष्य बदलवतो, काय काय बदलवलंय हे आल्यानंतर? त्यानं बरंच काय आपलं बदलू दे, म्हणजे आल्यापासून चांगलं नाव बी केलंय आपलं ना. माणसं म्हणते ती तुमच्या घरी देवच आलाय अशी म्हणते. देव आलाय? काय काय हो, किती दिवस सगळी म्हणते ती देव आलाय. बरं त्यानं कमीलंय त्याच्यामुळं. वा. म्हणजे घरातली काय म्हणतात बाकीची तुमची जी सगळी घरचे आहेत, भाऊ वगैरे? सगळी म्हणजे ह्याच्यावर सगळीच प्रेम करते ती. आमच्या घराला आमचा भाव आहे म्हणून आम्ही याला सांभाळतो. घरी कोण कोण असते? घरी भाव आहे, मी, बहीण आहे, आई वडील, आजी, मंडळी आहे आपली. बरं, ह्याला आत्ताचा व्यायाम काय असतो? आता याला व्यायाम काय 4 किलोमीटर गाडी मागं नेतो आम्ही डोंगराला आणि पवनी टाकतो 15 दिवसात. हा ना. हा. होय. हो. वाटतं जे नवीन काय काय जे श्वान शर्यतीत ज्यांना यायचे त्यांना सांगा की, म्हणजे श्वान कसं घ्यावं. आता तुम्ही तर सांगितलं की
मी घेतलं, पण ती श्वान घेताना काय बघावं असं? तुमच्याकडे एक महाकाल चांगला श्वान आहे पडणार. हो चांगला. नाही श्वान खरेदी करताना सगळी लाईन ही बघते त्याची, बाबा लाईन कुठली ह्याची, आईची बापाची, हे बघूनच माणसं घेते. पण असं काय नाही, कुठलाही श्वान घेतला तरी घडवायचा आपल्या हातात आहे. कुठला तरी असला तर घडवा आपण शकतो त्याला. त्यामुळे एवढं काय आपण बी काय बघून घेतला नव्हता, असाच आणला होता. आणि आपल्याला काय माहिती बी नव्हतं घेताना की बाबा लाईन काय असते काय. खेळ कुठल्या लाईनीतला? हे माऊली डबल 1 आणि VIP कॅशेस, पंजाब चॅम्पियन त्याचा बच्चे. म्हणजे पंजाब जी लाईन येते जसं आपण पंजाबवर आणलेला नराचा पोटचा आहे. होय. हा. कशी शर्यत असती मला सांगा की, मला ती उत्सुकता आहे. नर आणि मादी फायनल एकत्र पळते का? नाही, मादी गट वेगळा असतो, नर गट वेगळा असतो. आधी माद्या पळते बरोबर. हो, आणि नंतर नर. मादी गट संपला असं पळत पळत वरनं मादी खाली येते, खाल्लं नर. कधी कधी नरात फाईट होती फायनलला, नर मादी असं होतं चालतं. कधी कधी माद्या बी येते. फरक पडतो का नराच्यात आणि माझ्यात धावण्यात? हा, माद्या बी जास्त पाहते, म्हणजे कमी वयात जास्त पाहते त्या माद्या. नर आहे 2 वर्षाच्या पुढे पळतो जास्त. म्हणजे हा ना. हा बर. म्हणजे उशिरा पळतो, जास्त दिवस पळतो ना. माद्या लवकर पाहते त्या, टिकून पळतो. टिकून पळतो. किती दिवस साधारण एक नर पळतो? तर 3, 4, 5 वर्ष पळू शकतो चांगला पाहतो. आणि मादी? मादी 1, 2, 3 वर्ष, 3, 3.5, 4 वर्ष. बर. बरं, आता ह्याला बाकी आजार पण काय काय असतात की कुत्र्याला प्रामुख्याने? तुम्ही तर असं म्हणजे त्याचं शेळी पालन करताना नेतात त्याला, पण आजार पण काय काय असतात याला? आतापर्यंत तरी आजारी पडला नाही, आणल्यापासून एक बार बी आजारी पडला नाही, नेला बी नाही दवाखान्यात. त्याच्यामुळे नाही का, एक बार पडला होता कर्नाटकवरून आणल्या, पण इंजेक्शन करून नाही, काळजी घेतल्यावर नाही ती आजारी पडत. काळजी घेतली पाहिजे. नाजूक नाही ना लय? तशी नाजूकच आहे, पण त्याच्या सांभाळणीवर राहते. आपण याला म्हणजे रानटीच तयार केलाय, म्हणजे असा आपला गावठी कसा असतो, म्हणजे लय ही केलं नाही. आता जे बाकी जे असतात श्वान, जे काय काय जाती आणि ग्रेहॉन्ड जात, ह्याच्यामध्ये काय महत्वाचा फरक आहे? धावण्याच्या नाही म्हणत, पण बाकी स्वभाव किंवा काय कसा? ग्रेहॉन्ड शांत स्वभाव, चावत नाही ती, काय नाही, दिसायला ऍक्टिव्ह असा आहे. जास्त करून पळायसाठी तयार केलेली आहे ब्रीड ग्रेहॉन्ड. बर, आपण भरपूर चर्चा केली ह्या विषयावर. ह्याचं सर्वाधिक किमतीचं कुठलं पारितोषिक आहे? हेच की HF गाडी, बुलेट आणि मार्डीत 15,000 रुपये. टीव्ही एक जिंकलेली आहे. टीव्ही जिंकलेली? टीव्ही होती का घरी पहिली? नव्हती टीव्ही, ते रांडी तवा लावलेली आहे घरात. मित्रांनो, म्हणून का मुलाखत घेतो ही का विशेष आहे, ज्याच्या घरात टीव्ही नव्हती तर श्वान पळतो आणि टीव्ही घेतो. म्हणून मला हा जी मुलाखत आणि ह्या श्वानाचं कौतुक आहे, या महाकालचं कौतुक आहे. महाकाल नाव कोणी ठेवलं? महाकाल आम्हीच अंडा तवाच पोरं महाकाल म्हणायची. कशावरनं, काय कारण? म्हणजे देवाचं नाव ठेवायचं म्हणून आम्ही महाकाल नाव ठेवलं होतं. बरं, भगवान शंकरांना महाकाल म्हणतात. हा, महाकाल. आणि परत पोरं बदली 302 लावायचं म्हणून तेव्हापासून महाकाल 302 तीच नाव पडले. कुठल्या नावानं श्वान पळतो? ही खंडोबा प्रसन्न आपशिंगे ह्या नावानं पळतात. बर. पण आता नवीन जे युवकांना, तरुणांना श्वान शर्यतीत यायचं असेल तर काय काय करावं, कशा पद्धतीने ह्यात यावं? श्वान शर्यतीत आल्यावर आपलं हे चांगलंच आहे, 1 नंबर. म्हणजे आपला नाद 1 नंबर आहे. दुसऱ्या वाईट नादाला कोण जात नाही श्वान शर्यतीत. तुमचं आणि महाकालचं नातं काय? महाकालला मी भावच मानतो माझा टाकला. घरातली ही सगळी त्याला लय प्रेम करते त्याच्या. महाकाल काय शिकवलंय तुम्हाला? महाकालनं लय म्हणजे आता काय त्यानं सांगायचं नाही एवढं. त्यानं आपल्याला नाव त्यानं गावाचं बी दिलंय, महाराष्ट्रभर सगळ्यांची नाव. आज आपल्याला कोण ओळखत नव्हतं, पण महाकाल लांब लांब नाव झाल्याने फोन ही करते माणसं. कुठली गोष्ट आवडते महाकालची सर्वाधिक, की ही गोष्टीमुळे ठीक आहे तो पारितोषिक घेतो, नाव पोचवलंय, पण एक असतं की ही गोष्ट मला आवडते ह्या महाकालमधली, की सर्वाधिक म्हणजे असं हृदयाला स्पर्श करून जाते, अशी कुठली गोष्ट? महाकाल म्हणजे आवडतो त्याचा काय विषय नाही. म्हणजे महाकाल म्हणजे आमच्यासाठी देव असल्यागतच आहे. तर
ते म्हणतात की देव आहे, तर ह्यातच त्यांची भावना प्रकट होते. एखादा जर शेळीपालन करणारा युवक जर म्हणत असेल की एक श्वान माझ्यासाठी ईश्वराप्रमाणे आहे, त्यातच सर्व आलं. तर मित्रांनो, महाकाल पाहताय तुम्ही, महाकालला त्याची पारितोषिकं पाहताय, तर असंच त्यांना यश मिळत राहू आणि महाकालनं अनेक पारितोषिकं जिंकू अशी आपण भगवान शंकराच्या चरणी, महाकाल चरणी प्रार्थना करू आणि तुम्हाला असंच यश भेटत राहो. हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा.